श्रावण सुरू झाला की एकापाठोपाठ सणांची सुरुवात होते। ताटामध्ये गोडाचा पदार्थ म्हटलं की डोळ्यासमोर गुलाबजाम येतो। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्धा किलो खव्याचे मस्त गोल गरगरीत रसरशीत गुलाबजाम कसे बनवायचे ते इथे पाहणार आहोत। बरेच जणांचे गुलाबजाम तेलात टाकले की विरघळतात, पाकात टाकले की खूप जास्ती मऊ पडतात। असं होऊ नये त्यासाठी इथे या व्हिडिओमध्ये मी अगदी बारीक सारीक टिप्स शेअर करत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि या पद्धतीने गुलाबजाम बनवल्यास तुमचेही गुलाबजाम अगदी पहिल्याच प्रयत्नात मस्त असे होतील। चला तर मग वेळ न घालवता आजच्या या रेसिपीला स्टार्ट करूयात। तर गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी हा विकतचा अर्धा किलो खवा वापरत आहे। हा डेअरीतनं आणला आहे। सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला हा खवा मळून घ्यायचा आहे। हाताने जर आपण हा मळायला गेलो तर आपले हातही दुखतील आणि वेळही जाईल। तर आपण इथं हा खवा अशा पद्धतीने किसून घेऊयात। हाताने असा जोर लावल्याने तो मळलाही जातोय, त्यात जे बारीक दाणे आहेत ते किसणीमुळे मोडलेही जातील। तर सर्व खवा अशा पद्धतीने आपण किसून घेऊयात। तर हाताला कडक लागणारा हा खवा किसल्याने अगदी मऊ असा होतो। आता यामध्ये आपण मैदा वापरणार आहोत। तर इथं अर्धा किलो खवासाठी आपल्याला पाव वाटी मैदा लागणार आहे। थोडा थोडा करत आपण यामध्ये मैदा घालूयात। इथं आपल्याला प्रमाण जरी माहीत असलं तरी एकदम मैदा आपण यामध्ये घालणार नाही आहोत। खवा जर ओलसर असेल तर आपल्याला थोडा जास्ती मैदा लागू शकतो आणि जर तो घट्टसर असेल तर आपल्याला कमी मैदा लागेल। तर इथं मैदा घालून आपल्याला हा खवा छान असा मळून घ्यायचा आहे। भाकरीचं पीठ जसं आपण मळतो तसं आपल्याला इथं हा मैदा छान असा मळून घ्यायचा आहे। सुरुवातीला तुम्ही पाहाल खवा मळताना तो परातीला चिकटेल, पण जसं आपण मैदा त्यामध्ये घालू तसं हळूहळू त्याच्यातला तो चिकटपणा कमी होईल आणि थोडं ह्याला तूप सुटू लागेल। तर इथं जसं लागेल तसं थोडा थोडा मैदा मी यामध्ये घालत आहे आणि इथं हा खवा छान असा मळून घेत आहे। जितका जास्ती आपण हा खवा व्यवस्थित मळून घेऊ तितके छान आपले गुलाबजाम होतील। गुलाबजामचे गोळे बनवताना त्यावर क्रॅक्स किंवा भेगा पडणार नाहीत। यामध्ये आपण आता हा राहिलेला 1 चमचा मैदा घालून घेऊयात आणि हा एकत्र मिक्स करत खवा छान असा मळून घेऊयात। बरेच जण खवा मळताना त्यामध्ये बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा घालतात, पण तो प्रमाणामध्ये घालावा। खूप जास्ती घातल्यास गुलाबजाम खूप जास्ती फुगतात, तेलात तळताना देखील ते मऊ होतात आणि नंतर पाकात टाकले की आणखी जास्ती मऊ होतात। तर तुम्ही इथं पाहताय खवा किती मस्त असा मळून घेतला आहे। आता परातीला तो बिलकुल चिकटत नाहीये। आपण आता ह्याचा एक छोटासा बॉल बनवून पाहूयात। अगदी पेढ्यासारखा हाताला हा खवा लागत आहे। तुम्ही पाहताय यावर बिलकुल क्रॅक्स पडत नाहीयेत। अगदी परफेक्ट असा हा खवा मस्त असा मळून घेतला आहे। यामध्ये आपण मैदा घातला आहे, तर एक 10-15 मिनिटासाठी आपण पातेल्यामध्ये हा खवा साईडला ठेवूयात। त्यानंतर गुलाबजामसाठी इथं आपण साखरेचा पाक बनवायला घेऊयात। अर्धा किलो खव्यासाठी इथं मी 400 ग्राम साखर वापरत आहे, म्हणजेच 3 वाटी साखर इथं मी घेतली आहे आणि यामध्ये 3 वाटी पाणी घातलं आहे। गॅसच्या मीडियम फ्लेमवर फक्त साखर वितळस तोपर्यंत इथं आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे। इथं आपल्याला बिलकुल एकतारी पाक असा बनवायचा नाहीये। हा पाक खूप जास्ती शिजवायचा नाही, तो जर घट्ट झाला तर मग गुलाबजाममध्ये तो व्यवस्थित मुरत नाही। साखर इथं पूर्णपणे विरघळली आहे। यामध्ये आपण थोडंसं केसर आणि विलायची पावडर घालूयात। एकत्र आपण हे मिक्स करून घेऊयात। विलायची पावडरने गुलाबजामची चव आणखीनच वाढते। हाताने तुम्ही जर हा पाक चेक कराल तो हाताला तेलकट असा लागेल। तर इथं गुलाबजामसाठी साखरेचा पाक तयार आहे। आपण आता गॅस बंद करूयात। त्यानंतर पातेल्यामध्ये ठेवलेलं हे गुलाबजामचं पीठ आपण परातीमध्ये घेऊन पुन्हा थोडंसं मळून घेऊयात। हे पीठ जर कोरडं पडलं तर मग गुलाबजामचे बॉल्स बनवताना ते व्यवस्थित होत नाही, त्यावर क्रॅक्स पडतात। तर तसं होऊ नये म्हणून एखाद्या ओल्या फडक्याने त्याला झाकून ठेवायचं। अगदी छोटे लिंब आकाराचे आपण छोटे छोटे बॉल्स इथं बनवणार आहोत। तर सुरुवातीला थोडंसं पीठ हातावर घ्यायचं, थोडंसं हातामध्ये ते मळून घ्यायचं आणि मग गोल गरगरीत असा बॉल बनवून घ्यायचा। त्यावर क्रॅक्स बिलकुल राहू द्यायच्या नाही। तर हे पीठ छान मळलं गेलं आहे, व्यवस्थित भिजलं आहे। मस्त असा पटकन ह्याचा गोल गरगरीत बॉल होत आहे, बिलकुल त्यावर क्रॅक राहत नाहीये। सर्व गुलाबजाम बनवून घ्यायच्या अगोदर पीठ आपलं व्यवस्थित मळलंय का ते एकदा चेक करायचं। तर इथं छोटा पिठाचा गोळा मी इथं तेलामध्ये टाकून घेत आहे। तुम्ही पाहताय अगदी हलक्या बुडबुड्या त्या पिठावर येत आहे आणि अलगद असा तो पिठाचा गोळा वरती तेलावर तरंगत आहे। तर तुम्ही इथं पाहताय हा छोटा गुलाबजाम तेलामध्ये बिलकुल विरघळला नाहीये, त्यांनी त्याचा शेप छान असा धरला आहे। तर इथं आपलं गुलाबजामचं पीठ म्हणजे खवा आणि त्यामध्ये मैदा योग्य प्रमाणात घातला गेला आहे। एकत्र छान व्यवस्थित मळून घेतला आहे, म्हणून इथं गुलाबजाम आपले व्यवस्थित होत आहे। आपण आता बाकीच्या पिठाचे गुलाबजाम बनवून घेऊयात।
आता तुम्ही जर हे गुलाबजाम बाहेर कुणाला विकत देणार असाल तर मग सर्व गुलाबजाम एकसारखे साईजचे हवे, तर त्यासाठी पिठाचा असा रोल बनवून घ्यायचा आणि मग सुरीनी असे पीसेस कट करून घ्यायचे. हातावर ह्याचे छोटे बॉल्स पटकन असे होतात, त्याला बिलकुल क्रॅक पडत नाही. या खव्याचे सर्व गुलाबजाम बनवायला मला फक्त 20 मिनिटं लागली. गुलाबजाम तळायला घेण्या अगोदर आपण एकदा साखरेचा पाक चेक करूयात. तर गरम गरम गुलाबजाम तळल्यावर आपण तो साखरेच्या पाकामध्ये घालणार आहोत, त्यामुळं इथं हा साखरेचा पाक खूप जास्ती कडकडीत गरम नसावा, अगदी हलकासा गरम हा साखरेचा पाक हवा. त्यानंतर सर्व पिठाचे इथं मी हे गुलाबजाम बनवून घेतले आहेत. आपण आता हे तळून घेऊयात. गॅसवर इथं मी तेल गरम करायला ठेवलं होतं. गुलाबजाम तेलामध्ये सोडण्या अगोदर स्पूननी एकदा हे तेल हलवून घ्यायचं, म्हणजे त्याचं टेम्परेचर एकसारखं होतं. आपण आता तेलामध्ये एक एक गुलाबजाम सोडूयात. तर एका वेळेस 5 ते 6 गुलाबजाम मी तेलामध्ये तळणार आहे. गॅसच्या लो फ्लेमवर इथं आपल्याला हे गुलाबजाम तळायचे आहेत. कढईमध्ये खूप जास्ती किंवा खूप कमी तेल घ्यायचं नाही. 3/4 गुलाबजाम तरी तेलामध्ये बुडेल इतकं तेल आपल्याला इथं वापरायचं आहे. गुलाबजाम तेलामध्ये सोडल्यावर अशा पद्धतीने कढई गोल गोल फिरवायची, जेणेकरून तेलामध्ये सर्व गुलाबजाम गोल गोल फिरतील आणि मग ते एकसारखे तळले जातील. तुम्हाला जर अशी कढई फिरवायची नसेल तर मग स्पूननी अशा पद्धतीने तेल हलवून घ्यायचं, जेणेकरून गुलाबजामला स्पून न लावता देखील ते व्यवस्थित एकसारखे असे तेलामध्ये हलतील आणि व्यवस्थित असे ते तळले जातील. गुलाबजाम तळल्यानंतर गरमागरम गुलाबजाम आपण पाकामध्ये सोडणार आहोत. तर इथं जे गुलाबजामचा कलर दिसतोय तो त्याचा फायनल कलर असणार आहे. तर त्यानुसार गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर अगदी लाईट ब्राऊन कलरमध्ये गुलाबजाम बिलकुल तळायचे नाहीत. हा कलर त्याचा परफेक्ट आहे आणि अशा कलरमध्ये गुलाबजाम दिसायलाही खूप सुंदर दिसतात. तर इथं मस्त असे हे गुलाबजाम तळून घेतले आहेत. यातलं तेल आपण निथळून घेऊयात आणि हे गरमागरम गुलाबजाम आपण इथं पाकामध्ये सोडूयात. जो छोटा गुलाबजाम आपण तेलामध्ये तळला होता तो देखील इथं पाकामध्ये मी सोडला आहे. अशाच पद्धतीने आपण आता राहिलेले सर्व गुलाबजाम तळून घेऊयात. दाखवल्याप्रमाणे गॅसच्या लो फ्लेमवरच आपण इथं हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम बिलकुल हाय किंवा लो करायची नाही. कढईच्या बुडाला गुलाबजाम लागू नये म्हणून अशा पद्धतीने कढई हलवायची, जेणेकरून तेलामध्ये सर्व गुलाबजाम गोल गोल फिरतील, एकसारखे एक रंगाचे ते तळले जातील. तोपर्यंत गुलाबजाम स्वतःचा असा शेप धरत नाही तोपर्यंत चमचा किंवा झाऱ्या गुलाबजामला लावायचा नाही, नाहीतर उगीचच तेलामध्ये तो फुटेल. आणि मस्त असा कलर येस तोपर्यंत एकसारखा गुलाबजाम मस्त असा तेलामध्ये तळून घ्यायचा. तर इथं ही सुद्धा बॅच मस्त अशी गुलाबजामची छान अशी तळली आहे. मस्त कलर गुलाबजामला आला आहे, एकसारखा असा तो तळला गेला आहे. आपण आता हे सर्व गुलाबजाम तेलामध्ये काढून घेऊयात, तेल त्यातनं निथळून घेऊयात आणि मग पुढे साखरेच्या पाकामध्ये घालूयात. तर इथं सर्व गुलाबजाम आपले झाले आहेत. पाकामध्ये गुलाबजाम छान 3 ते 4 तास मुरू द्यायचे. तर तुम्ही पाहताय किती सुंदर असे हे गुलाबजाम झाले आहेत. अर्धा किलो खव्यामध्ये या शेपमध्ये माझे टोटल 50 असे गुलाबजाम झाले. इथं एक गुलाबजाम मी तुम्हाला प्लेटमध्ये बाहेर काढून दाखवतीये. हातामध्ये आपण हा गुलाबजाम घेऊन पाहूयात. तर तुम्ही इथं पाहताय किती मस्त गोल गरगरीत असा हा गुलाबजाम झाला आहे. बिलकुल असा सैल पडला नाही आहे किंवा खूप जास्ती मऊ झाला नाही आहे. आपण आता हा कट करून पाहूयात. तर तुम्ही पाहताय किती मस्त सॉफ्ट असा हा गुलाबजाम आहे. पाकसुद्धा आतपर्यंत छान असा मुरला आहे. आतमध्ये तुम्ही पाहताय बिलकुल असं कुठं पिठळ असं हे दिसत नाही आहे. तर पाहिलं किती सोपी रेसिपी आहे. अशा पद्धतीने खव्याचे गुलाबजाम तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा. अगदी परफेक्ट बनतात. पहिल्याच प्रयत्नात तुमचे गुलाबजाम मस्त असे होतील. घरातल्यांना खूप आवडेल. आजची तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.